नमस्कार मैत्रिणींनो. ही ना भोगी दिवशी केलेला राळ्याचा आणि तांदळाचा खिचडी भात आहे मिक्स. मी ना भोगीची भाजी तुमच्याशी शेअर केली होती, पण ही भोगीला केला जाणारा खिचडी भात राहिला होता, तो आज तुमच्याशी शेअर करते. तर कोणी कोणी पूर्ण राळ्याचा भात करतं, पण पूर्ण राळ्याचा आवडत नाही आमच्याकडे, मग म्हणून मी मिक्स करीत असते तांदळात राळे मिक्स करून. तर त्यासाठी इथं काय काय घेतले, मी अर्धी वाटी राळं घेतले आणि हे ना शेंगदाणे घेतलेत थोडे, वाटाणे घेतलेत थोडे, लसूण खोबरं अद्रक आणि कोथिंबीरीचं वाटण घेतले. तर हे राळे ना घरचे आहेत शेतातले, त्याच्यामुळे ते तसे दिसतात तुम्हाला थोडेसे काळपट, पण ते पाण्याने धुतलं की पोहून वर येते ते काही असं राहत नाही, ते काळं काळं पाण्यात पोहून येतं. नंतर थोडी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी राळं आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर आता ना तांदूळ कोणता आहे त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण राहतं. तर इथं मी मोहरी घेतली, जिरे घेतले, हिंग, मीठ, धने जिरे पूड आणि हळद घेतलेली आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण राळं, तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र करूयात, कारण आपण हे एकत्रच धुणार आहोत आणि नंतर एकत्रच टाकणार आहोत. तर अर्धी वाटी राळं आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आणि 1 वाटी तांदूळ आहेत. तर हे ना कोलम तांदूळ आहेत. तर कोलम तांदूळ शिजायला 1 वाटीला 3 वाटी पाणी लागतं, त्या हिशोबाने आपण पाणी घेणार आहोत. तर आता इथं ना मी तेल गरम केलेलं आहे, तेलात आपण मोहरी टाकू, मोहरी तडतडली की जिरे टाकू नंतर. तर हा खिचडी भात ना भोगीच्या टायमिंगला करतात आमच्याकडे, तांदळाचा करतात आणि थोडंसं त्यात राळं टाकतात, म्हणजे ती मान असतो राळ्याचा म्हणून त्यात राळं टाकायचं, पण खूप चव छान येते, ते वेगळीच टेस्ट लागते. तर आपले जिरे फुलले की लसूण खोबरं अद्रक आणि कोथिंबीरची जे आपण वाटण केलेलं होतं ते टाकलं, ते तेलात चांगलं परतलं. नंतर वाटाणे टाकले आपण. वाटाण्याऐवजी ना आमच्यात याच्यात ओले हरभरे असतात का आपले ढाळीतले, ते टाकतात, पण माझ्याकडे जास्त नव्हते म्हणून मी हरभऱ्याऐवजी वाटाणे टाकलेले आहेत. तर थोडे शेंगदाणे टाकले, हळद टाकली, नंतर आपण हिंग टाकूया, त्याच्यात धने जिरे पूड टाकूया आणि छान मिक्स करूया ते. आणि इथं ना मी पाण्याचं प्रमाण सांगते. तर मी 1 वाटी कोलम तांदळासाठी 3 वाट्या पाणी लागतं, तर ते 3 तांदळाचं 3 वाट्या पाणी आणि राळ्याच्या दुप्पट पाणी लागतं. आता अर्धी वाटी राळा आहे आपलं, तर मी त्याच्यात दुप्पट म्हणजे 1 वाटी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. मुगाची डाळ काय आपली ह्याच्यातच शिजून निघते, तर 4 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी राळा आणि अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी 4 वाटी गरम पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे. एवढं पाणी परफेक्ट होतं आहे. नंतर मीठ टाकलं 1 छोटे चमचे आणि 2 चमचे मी त्याच्यात, ते चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आता ह्याच्यानं मी ह्यालात ना उकळी फुटली चांगली की त्याच्यात आपण हे टाकूया धुवून घेतलेले तांदूळ ते. तर गरम पाणी होतं, असं काही एवढी उकळी फुटून देण्याची काय आवश्यकता नव्हती, पाणी गरमच करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मी लगेच टाकलं. गडबड होती भोगी दिवशी सकाळ सकाळ म्हणून. तर जे तांदूळ, डाळ आणि राळा आपण धुवून घेतलं होतं ना, ते लगेच टाकलं त्याच्यात आणि फुल गॅस केला, म्हणजे लगेच त्याला उकळी फुटते म्हणून. आणि ते तांदूळ ते टाकलेस पण चांगलं मिक्स केलं ते सर्व बाजूनी. आणि आपल्या कुकरचं टोपण लावून ना त्याच्यानं फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 5 मिनटं आपला कुकर गॅसवर ठेवला. तर तेवढ्या 2 शिट्ट्यात आणि 5 मिनटं बारीक गॅसमध्ये आपला खिचडी भात छान शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी काढून एका डिशमध्ये घेते, तुम्ही खाली चिटकला नाही काय नाही, एकदम मऊसूत मस्त शिजलेला आहे आपल्याला हवा तसा. तर मी काढून एका डिशमध्ये घेते. खूप छान होतं, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग कसा झाला आपला खिचडी भात, राळ्याचा आणि तांदळाचा मिक्स खिचडी भात, तो नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खिचडी भात म्हणल्यास त्याच्यावर तूप तर आलंच, तर तूप गरम केलं नव्हतं मी, का तर खिचडी भात गरम होता म्हणून त्याच्यावरच टाकलं, ते हे होतं गरम भातावर म्हणून तसंच टाकलं तूप. तर मिक्स होतं आहे व्यवस्थित म्हणून. तर कसा वाटला भात तो नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.